नमस्कार मंडळी, मी संध्या सापरे. यूट्यूबवरील अमृताचे डोही ह्या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण आद्य शंकराचार्य यांच्या दक्षिणामूर्ती स्तोत्र या स्तोत्राच्या विवरणाला निरूपणाला सुरुवात केलेली आहे. आजच्या एपिसोडमध्ये दक्षिणामूर्ती स्तोत्र याचे उरलेले श्लोक आपण बघणार आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण ध्यान धारणेचे किंवा पूर्व तयारीचे 2 श्लोक आपण बघून झालेले आहेत. आता त्याच्या पुढच्या श्लोकांना मी सुरुवात करते. दक्षिणामूर्ती स्तोत्र, आद्य शंकराचार्य रचित दक्षिणामूर्ती स्तोत्र. श्लोक 3. गुरु असा जो स्वामी असे तिन्ही लोकांचा. आपण बघितलं, दक्षिणामूर्ती म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर आणि दक्षिणामूर्ती म्हणजे सद्गुरूंचं प्रतीक असंही समजलं जातं. गुरु असा जो स्वामी असे तिन्ही लोकांचा. गुरु असा जो मुक्त फिरे त्यागुनी दुःख बंधाचा. गुरु असा जो मोक्षत्व देई शिष्यासी. काय देऊ करतो तो? शिष्यांना अनमोल असं एक प्रेझेंट, एक गिफ्ट तो त्यांना देऊ इच्छितो. आत्मज्ञान लाभाची प्राप्ती करून देऊन तो शिष्यांना मोक्षाची भेट देऊ इच्छितो. गुरु असा जो मोक्षत्व देई शिष्यांसी. गुरु असा जो सोडवी दुःख सापळ्यामधून. आता मोक्ष म्हणजे नेमकं काय? ही संकल्पना नेमकी काय आहे? तर आपल्या धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे 4 प्रमुख पुरुषार्थ मानले गेलेले आहेत. धर्माच्या नीती नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच प्रत्येकानं अर्थ आणि काम, अर्थ म्हणजे पैसा, वैभव, आणि काम म्हणजे वासना, इच्छा, या दोघांची तृप्ती त्या प्रत्येक व्यक्तीनं नीती नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच पूर्ण करायची आहे. आणि मग त्यानंतर म्हणजे अर्थ आणि काम हे धर्माधिष्ठित झाल्यानंतर मग चौथा जो चरण येतो तो आहे मोक्षाचा. सुनीतीपूर्वक वागून प्रत्येकानं पैसा मिळवायचा एवढंच नाही, तर वेदांमध्ये हे जे वैभव आपण मिळवतो त्याचा विनियोग सुद्धा कसा करावा हे त्यांनी आदर्श पद्धतीनं आपल्याला घालून दिलेलं आहे. वेदांमध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जे तुम्ही नीतीपूर्वक जे वैभव कमवाल त्यामधील थोडा भाग देशासाठी राखून ठेवायचा आहे, थोडासा भाग समाजाच्या कल्याणासाठी राखून ठेवायचा आहे, मग त्यानंतर आजूबाजूच्या लोकांसाठी, परिसरासाठी, मग त्यानंतर आपले जे कोणी गरीब ज्यांना पैशाची गरज असेल अशा नातेवाईकांसाठी, आणि मग त्यानंतर थोडा भाग इन्व्हेस्टमेंट म्हणून, इन्व्हेस्टमेंट म्हणून, गुंतवणूक म्हणून प्रत्येकानं तो भाग बाजूला काढायचा. आणि मग त्यानंतर जे उरेल, बरं का, त्यानंतर जो भाग उरेल तो प्रत्येकाने आपले वैभव आपल्या स्वतःच्या कामनांसाठी वापरायचा आहे. तर हे झालं अर्थ आणि काम. आता मोक्षाबद्दल काय म्हणावं लागेल? तर आपण अनेक जन्मांपासून हा आपला प्रवास चालू आहे. का? कारण प्रत्येक जन्मामध्ये आपण काही कर्म करतो, त्या काही कर्मांची कर्मफळं आपल्याला लगेच भोगायला मिळतात, परंतु प्रत्येक
प्रत्येक कर्माच्या बाबतीत काही असं होत नाही. मग काही कर्मफळ शिल्लक राहतात. त्या शिल्लक कर्मफळांचा साठा म्हणजे संचित प्रत्येक जण आपल्याशी भार वाहून नेत असतो. कारण प्रत्येक कर्मफळ हे केवळ भोगूनच ते शांत होतं. त्यामुळे जी शिल्लक कर्मफळं आहेत त्या संचिताच्या वाटा घेऊन मी पुन्हा त्या कर्मफळांचा भोग घेण्यासाठी पुन्हा जन्म घेते. मग परत या जन्मामध्ये काही कर्मफळ बाजूला पडतात. अशा प्रकारे कर्मफळांचं संचित हे सतत वाढतच राहतं आणि मग त्याचा उपभोग घेण्याकरता म्हणून माझी ही जन्म मरणाची साखळी चालू राहते. हा जन्म मरणाचा फेरा किंवा जन्म मृत्यूचं चक्र म्हणजेच संसार चक्र. मग या चक्राला दी एंड कधी आणि कसा मिळेल, केव्हा माझी या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल? कारण जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणं म्हणजेच मोक्ष मिळणं. तर केवळ आणि केवळ आत्मज्ञान प्राप्तीनीच हे संचिताचं गाठोडं शून्य होऊन जातं. आणि मग प्रारब्ध रूपी आपल्याला जे आयुष्य मिळालंय ते आपण आयुष्य त्यातले भोग संपून प्रारब्ध शून्य होतं, आत्मज्ञानानं संचित शून्य होतं. आणि मग अशा प्रकारे कर्मफळांचा साठा पूर्णपणे जेव्हा शून्य होतो तेव्हा त्या मनुष्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मोक्ष मिळतो. आत्मज्ञान प्राप्ती होणं हे अतिशय कठीण आहे, यात तर काही वादच नाही. परंतु आपल्याला सगळ्याचा या अवेअरनेस आला की आपण सगळेजण साधनेला, तपस्येला जशी जमेल तशी, जशी झेपेल तशी, पण अगदी मनापासून प्रामाणिकपणे एखादं व्रत घेतल्यासारखं अगदी निष्ठेनं आपण नामस्मरण, मंत्रजप, ध्यानधारणा, आपल्या प्रकृतीला जे काही रुचेल, आवडेल, जमेल तसं कधी निष्काम कर्मयोग, ध्यानधारणा, भक्ती मार्ग या सगळ्यांद्वारे आपली मार्गक्रमणा या मोक्षाच्या प्रवासाच्या दिशेनं चालू व्हायला सुरुवात होते. त्यामुळे दक्षिणामूर्ती स्तोत्राचा प्रत्यक्ष लाभ जरी आत्मज्ञान प्राप्ती असा आहे बर का, तरी सुद्धा माझ्यासारख्या सामान्य साधकाला ते काही क्षणार्धात जमू शकणार नाही. पण तरी अजिबात निराश न होता आपण ईश्वराच्या आत्यंतिक प्रेमानं, त्याच्या भक्तीपायी, त्याच्या निस्सीम श्रद्धेपायी आपण हा मार्ग जरी चालायला सुरुवात केली तरी आपल्यामध्ये बरेच सुखद असे परिणाम व्हायला लागतात. श्लोक 4. प्रणाम माझा त्या दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा त्या गंभीरतम मौनाला. का असं मौनाला म्हटलं गेलंय? कारण दक्षिणामूर्ती म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर हे मौनावस्थेमध्ये वटवृक्षाच्या खाली गंभीरपणे बसलेले आहेत. ज्ञानाचे ते जणू महासागर. बर का, कसे आहेत आपले दक्षिणामूर्ती? ज्ञानाचे ते जणू महासागर, औषध जणू ते भवतापांवर. औषध ते जणू आपल्या भवतापांवर. संसारामध्ये आपण पडलेलो आहोत. व्यावहारिक जगतामध्ये आपल्याला सगळ्या समाजाशी इंटरॅक्शन करावी लागते. देणी घेणी, व्यवहार, नाते सांभाळणं, एक काय हजारो व्याप आपल्या पाठीमागे असतात. मग त्यामध्ये कधी सुख मिळतं तर बऱ्याच वेळेला
दुःखांचे, मनस्तापाचे चटके आपल्याला या भवसागरामध्ये नैया पार करून जात असताना प्रत्येकाला ते काही ना काही सहन करावे लागतात. आणि म्हणून या श्लोकामध्ये असं म्हटलंय की औषध जणू ते भवतापावरचे. आपलं दुःख, व्याधी, मनस्ताप हे सर्व शांत करण्यासाठी जणू मूर्ती आपल्यासाठी सज्ज होऊन बसलेले आहेत. भवतापांवर ते औषधा समान आहेत. आता ज्या साधकांना त्यांच्या उच्च साधनेमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ज्यांना आत्मज्ञानाचा साक्षात्कार त्या क्षणी होत असेल त्या साधकांची गोष्ट वेगळी. कारण कसं आहे ना की आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर मग एका वेगळ्याच ईश्वरीय दृष्टीनं ते आता जगतातील भवतापाकडे बघायला लागतात. त्याचा आता त्यांना त्रास होऊ शकत नाही. परंतु माझ्यासारख्या साधकांना जे अगदी कष्टपूर्वक वेळात वेळ काढून सगळे व्याप काही वेळापुरते तरी का होईना अगदी निश्चयाने बाजूला करून जे धडपडतायत, जे साधना करतायत, जे भक्ती मार्गावर चालत आहेत, त्यांच्यासाठी मग हे औषध कसं काय ठरतं? म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर दक्षिणामूर्ती ते त्यांच्यासाठी औषध ठरले तर काही आश्चर्य नाही. पण असं नाही. अगदी आपल्या सारख्यांसाठी जे धडपडत चालत आहेत या भक्ती मार्गावरनं त्यांच्यासाठी सुद्धा हे स्तोत्र बर का, दक्षिणामूर्तीचं हे स्तोत्र आणि दक्षिणामूर्तींचं ते मौन आपल्याला बरंच काही शिकवून जातं. त्या शांत, गंभीर आणि प्रसन्न अशा मौनामुळे मनातले जे सगळे संशय आहेत, भीती आहे, काळज्या आहेत, त्या जादू सारख्या कमी कमी व्हायला लागतं. आपल्याला लक्षात यायला लागतं की आतापर्यंत माझं जे इक्वेशन आहे, मी म्हणजे मन, मी म्हणजे शरीर, त्यांनी हा सगळा घोटाळा निर्माण झालेला आहे. नाही म्हणजे मी म्हणजे शरीर आणि मन आहे, कोणी नाकारत नाही. पण मी काय म्हणते, मी म्हणजे केवळ आणि केवळ शरीर आणि मन आहे. त्यामुळे मन चिडलं, मन रागावलं, मन रुसलं, मनाने आक्रस्ताळेपणा केला, मनाने वेडे चाळे सुरू केले, मनाने वेडे हट्ट सुरू केले, तरी सुद्धा तारतम्य न बघता काय बरोबर काय वाईट याचा विचार न करता मी ते माझं मन आहे ना, मग मी त्याच्या प्रत्येक विकारांना बळी पडते आणि प्रत्येक गोष्टींना माझी रिॲक्शन द्यायला सुरुवात होते. त्यामुळे होतं काय की या सगळ्या भानगडीमध्ये 100 पैकी केवळ 10% जे क्रोध असतील, काही डिप्रेशन असेल, काळजी असेल, ती खऱ्या अर्थानं जेन्युइन असते. परंतु उरलेले जे भाग आहे 90%चा, तो बऱ्याच वेळेला मनाच्या आक्रस्ताळेपणामुळे, दुराग्रहामुळे, हट्टीपणामुळे तो सगळा निर्माण झालेला असतो. आणि त्यापायी माझी सगळी मानसिक ऊर्जा मी निष्कारण त्याच्यावर विनाकारण खर्च करत राहते. तर त्यामुळे आता या स्तोत्र पाठांतराने एकंदरच अनेक स्तोत्र घ्या, मंत्र घ्या, दक्षिणामूर्तींचं गंभीर हे अद्वैत वेदांत सांगणारं असं अर्थगर्भ स्तोत्र घ्या. त्यानं आपल्या मनावर निश्चित परिणाम व्हायला सुरुवात होते. आपल्याला आपली जी सगळी शरीर आणि मनाच्या पाठीमागे व्यर्थ जी धावपळ चालू आहे त्यातला व्यर्थपणा आता हळूहळू लक्षात यायला लागतो. जिथे गरज आहे, जिथे योग्य आहे, जिथे काही इलाजच नाही, जे जेन्युइन आहे, तिथे लक्ष घालायला आवश्यकच आहे.
ते कोणीच नाकारत नाही. पण आपलं काय होतं, गरज नसताना सुद्धा कोणते कोणते पूर्वीचे जुने प्रसंग आठवून त्यानं तेव्हा तो असं बोलला, तो त्यानं असं बोलायला नको होतं, आज ही अशी का माझ्याशी न बघताच निघून गेली, असे जे हजारो कुरकळणारे प्रश्न आहेत, त्यांनी होतं दुसरं काही होत नाही, माझ्या ऊर्जेचा मात्र अपव्यय होतो. तर ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. श्लोक 5. प्रणाम माझा दक्षिणामूर्तीला. प्रणाम माझा दक्षिणामूर्तीला, प्रणव स्वरूप दक्षिणामूर्तीला. प्रणव स्वरूप म्हणजे काय? प्रणव म्हणजे ओंकाराचं प्रतीक आहे, नाही का? प्रणव म्हणजे ओंकाराचं प्रतीक आहे. ओंकार साक्षात परमेश्वराचं किंवा परब्रह्माचा तो निर्देशक मानला जातो. प्रणव स्वरूप दक्षिणामूर्तीला, साक्षात तेच जणू परब्रह्म खरोखर भगवान शिवशंकर आहेत ते, मग दुसरं काय बरं म्हणायचं? साक्षात तेच जणू परब्रह्मन खरोखर, निर्मळ मंगल शुद्ध रूप मनोहर. श्लोक 6. प्रणाम माझा दक्षिणामूर्तीला. प्रणाम माझा दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा त्या विश्वरूप महेशाला. स्पंदन जयाची निनादती पूर्ण चराचर. स्पंदन जयाची निनादती पूर्ण चराचर. अखिल हजारो लाखो ब्रह्मांड जरी पसरलेली असू देत, त्या अख्ख्या जगतामध्ये त्या एकमेव परब्रह्म तत्वाची किंवा ऊर्जा तत्वाची स्पंदन तिथे विलसत आहेत. बहरुनी जाई वटवृक्ष तो सुंदर. ज्या वटवृक्षाखाली साक्षात भगवान शिवशंकर बसलेले आहेत, त्याचं तर काय वर्णावी कथा. तो तर नुसता त्यांच्या चरण स्पर्शानं, त्यांच्या अद्वितीय अशा स्पंदनांनी अक्षरशः खुलून गेलेला आहे आणि सुंदर झालेला आहे. जगताला तोलून धरणारं हे परमतत्व, परमेश्वर किंवा परब्रह्म, त्याचीच स्पंदन जगभरात निनादत असतात. हे ऊर्जा तत्व कुठे नाही हे मला सांगा? सगळ्या चराचराला ते भरून राहिलेलं आहे. केनोपनिषदामध्ये म्हणूनच मोठ्या कौतुकानं या ऊर्जा तत्वाचं असं वर्णन केलंय की अहो, ते तर साक्षात डोळ्यांचा डोळा आहे. ते तर साक्षात कानांचा कान आहे. म्हणजे काय? तर डोळे आपले जे बघू शकतात, बघण्याची जी शक्ती डोळ्यांना मिळाली ती कशामुळे मिळाली? ते ऊर्जा तत्व, आत्मतत्व आपल्या शरीरामध्ये वसलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या ज्ञानेंद्रियांना, शरीराला, मन बुद्धीला ही कार्य करण्याची क्षमता आणि शक्ती ही केवळ आणि केवळ त्याच्या शक्तीमुळे आम्हाला प्राप्त होते. श्लोक 7. अनंत रूपे जगताची सुंदर. अनंत रूप जगताची सुंदर, वसुंधरा सजली पर्ण फुलांनी मनोहर. परी अधिष्ठान असे एकची केवळ. परी अधिष्ठान म्हणजे मूळ पाया. परी अधिष्ठान असे एकची केवळ, तोच तोच आणि तोच असे निव्वळ. भले मला लाखो विविध गोष्टी दिसू देत ना, काही हरकत नाही. हे जग वैविध्यतेनंच भरलेलं आहे.
त्यात काही संशय नाही. भले लाखो गोष्टी असू द्या तिथं, पण प्रत्येकाच्या खाली ते एकमेव मूळ चैतन्य तत्वाचा गाभा आहे. करोडो लाखो गोष्टींनी हे जगत भरलेलं आहे, सुंदर आहे, अनुपम आहे. त्याचा आनंद आणि आस्वाद आपण निश्चितपणे घ्यायचा आहेच. पण कसा घ्यायचा आहे तो? अत्यंत संयमित अशा वृत्तीनं, व्रतस्थ अशा वृत्तीनं. आणि त्याबरोबरच या वैविध्यतेच्या खाली जे मूळ गाभा तत्व आहे ते मात्र एकच आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं आहे. का? केवळ थिअरी म्हणून नाही. त्यानं असा चमत्कार घडतो की मला लक्षात येतं की व्यक्ती हजारो आहेत, प्रत्येकाचं नाम रूप रंग वेगळा आहे, परंतु आपण प्रत्येक जण त्या समान धागामध्ये गुंफलेलो आहोत. कोणता समान धागा आहे आपल्या सगळ्यांमध्ये? एकमेव समान असं ते मूलतत्व. त्यामुळे वृत्तीमध्ये विशालता यायला लागते. साहजिकच, आपोआपच, नैसर्गिकपणे सगळीकडे बंधुत्व भाव निर्माण होऊ लागतो. वृत्तीमध्ये विशालत्व आणि व्यापकत्व यायला लागतं आणि विषमतेची, दुराव्याच्या ज्या हजारो भिंती आम्ही सगळ्यांनी उभारलेल्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला लागतात. अद्वैत सिद्धांत केवळ एक थिअरी नसून, बर का, केवळ एक थिअरी म्हणून तो सांगत नाही की आपण सगळेजण समान आहोत, आपण एका समान धाग्यात आहोत, आपण एका समान सूत्रामध्ये गुंतलेले आहोत. हे केवळ शब्द नाहीये, तर त्याचा व्यवहारामध्ये इम्प्लिमेंटेशन करताना जो अर्थ आपण घ्यायचा आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे. काय येतो अर्थ? की विषमता नको, दुरावे नको, परकेपणाच्या भिंती एकमेकांमध्ये आता नको. आणि त्यामुळेच हा अद्वैत सिद्धांत मनापासून आपण आचरायला सुरुवात केली तर हे जगत अगदी सुंदर ठरतं, यात काही संशय नाही. अशा या सुंदर आत्मतत्वाचं वर्णन करणारी एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. बृहदारण्यक उपनिषदामध्ये, बर का, बृहदारण्यक उपनिषदामध्ये महर्षी याज्ञवल्क आणि राजा जनक यांच्यातील संवाद अनेक वेळेला त्या उपनिषदांमध्ये आलेले आहेत. आता राजा जनक कोण? तर हा राजा जनक वेदकालीन राजा आहे. हा रामायणातील सीतेचा पिता राजा जनक नाही. हा राजा जनक हा वेगळा आहे. आणि त्याच्या दरबारामध्ये नवरत्नांची सभा होत असे. नवरत्न म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली जी मातब्बर मंडळी, पंडित मंडळी जी होती त्यांची मिळून एक सभा तयार केली जात असे. महर्षी याज्ञवल्क हे अत्यंत ज्ञानी असे ऋषी होते. तर त्या दोघांच्या मधील एक छोटा संवाद हे आत्मतत्व किंवा ऊर्जा तत्व म्हणजे नेमकं काय त्याचं अगदी सुंदरपणे, बर का, अगदी सुंदरपणे सहजगत्या वर्णन करतो. राजा जनक महर्षी याज्ञवल्कांना असं विचारतो की महर्षी, आपण मला त्या आत्मतत्वाचं वर्णन अगदी नेमकेपणानं तुम्ही मला करून दाखवाल का? तेव्हा महर्षी याज्ञवल्क हसले
आणि मग त्यांनी राजाला प्रश्न केला की हे राजन, तुम्ही दिवसामध्ये तुमची सगळी क्रिया, तुमची कर्म ही कुणाच्या साह्यानं करता? तेव्हा राजा जनक म्हणाला, सूर्याच्या प्रकाशाच्या सहाय्यानं माझी दिवसा सगळी कर्म केली जातात. ठीक आहे. मग सूर्यास्तानंतर मग काय होतं? सूर्यास्तानंतर दीप प्रज्वलन केलं जातं किंवा अग्नीच्या प्रकाशामध्ये आपले व्यवहार किंवा कर्म केली जातात. ठीक आहे. मग त्यानंतर दीप विझवले की चंद्रप्रकाशामध्ये, बर का, चंद्राच्या प्रकाशामध्ये काही कर्म केली जातात. मग त्यानंतर शब्दांच्या साहाय्यानं, म्हणजे एकमेकांशी बोलून संवाद साधून काही कर्म केली जातात. आणि मग जेव्हा गाढ निद्रेमध्ये तुम्ही जाऊन पोचता, तेव्हा मग काय होतं? तेव्हा सुद्धा राजन, गाढ निद्रेतून जागे झाल्यानंतर, गाढ निद्रेतून मनुष्य जागृत झाल्यानंतर तो जेव्हा असं म्हणतो की मला अगदी छान झोप लागली होती, तेव्हा हे त्याला निदर्शनामध्ये आणून देणार काय जागं होतं? सुषुप्ती किंवा गाढ निद्रेमध्ये शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, त्यांचे व्यापार हे सगळे जण निद्रिस्त झालेले होते. परंतु त्यावेळेला सुद्धा केवळ आणि केवळ शरीरा अंतर्गत असलेलं प्रकाश ऊर्जा तत्व, आत्मतत्व हे तिथे नित्य सदैव प्रकाशमान रूप असल्यामुळे सुषुप्तीमध्ये सुद्धा, त्या सुषुप्ती घडून गेल्यानंतर त्याची जाणीव हे आत्मतत्व सुषुप्तीमध्ये घडलेल्या सूक्ष्म अशा विचार तरंगांच्या साहाय्यानं आपल्याला करून देतं. कारण जागृतावस्था, मग स्वप्नावस्था आणि निद्रितावस्था या तीनही मनुष्याच्या अवस्था ज्या आहेत त्या शरीर आणि मनाशी निगडित आहेत. शरीर मन दमतं म्हणून स्वप्नावस्था येते. शरीर मन जेव्हा पूर्णपणे थकून जातं तेव्हा निद्रावस्था येते. आणि शरीर मन जेव्हा त्याला उत्साह मिळतो, कार्य करण्याची शक्ती मिळते, तेव्हा त्याची जागृतावस्था सुरू होते. म्हणजेच या तीनही अवस्था शरीर मनाच्या आहेत. आत्मतत्व हे सदैव आहेच आहे. आत्मतत्वाच्या या अवस्था नाहीत. चैतन्य तत्व सदा होतं, सदा आहे आणि सदैव असेल. ते साक्षीत्वाच्या भावनेनं शरीर मनाच्या या अवस्था न्याहाळत असतं. तर अशा प्रकारे पंचज्योतींनी मनुष्याचं कार्यशक्ती चालू असते. पंचज्योती कोणत्या? सूर्यज्योती, मग दीपज्योती, मग चंद्रज्योती, मग शब्दज्योती आणि मग नंतर आत्मतत्व ज्योती. आत्मतत्व ज्योती आहे म्हणून या बाकीच्या ज्योती, त्यांचा प्रकाश, त्यांचा लाभ आपण घेऊ शकतो. तर असे हे जे स्तोत्र आहे, दक्षिणामूर्ती स्तोत्र, त्यातील पहिले जे ध्यान श्लोक आहेत ते आता इथे संपलेले आहेत.
दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये अद्वैत सिद्धांताचं प्रतिपादन आचार्यांनी अतिशय सुंदर प्रकारे केलेलं आहे. बरं, हा अद्वैत वेदांत सांगतो की तुम्ही म्हणजे शरीर आणि मन नसून तुमचं खरं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. पण मग म्हणजे याचा नेमका अर्थ मी काय घ्यायचा, नाही का? अद्वैत सिद्धांत आणि माझं रोजचं सांसारिक जीवन या दोघांची सांगड मी कशी काय घालायची? अद्वैत तर म्हणतो तुमचं आत्मस्वरूपच तुमचं रूप आहे, आणि इथे तर मी व्यवहारामध्ये शरीर आणि मनाच्या साह्यानंच सगळं काही करत असते. मग या दोन गोष्टींची मी संगती कशी काय नेमकी लावायची? तर ती अशा प्रकारे लावायची की आतापर्यंत माझं जे घट्ट इक्वेशन आहे, मी म्हणजे शरीर आणि मन, मी म्हणजे मनाला शरीराला नुसती घट्ट विळखा घालून बसले. शरीर मनाची गरज आहे, ते माध्यम आहे, ते लागणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, सगळं 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 बरोबर आहे. पण काय घडतं, आपण जे घट्टपणे त्यालाच विळखा घालून बसलोय ना, ते आता अद्वैत वेदांत असं सांगतो किंवा निदान माझं खरं स्वस्वरूप आत्मतत्व आहे हे निदान माझ्या कानावर आता पडलं गेलंय. निदान त्याच्यामुळे तरी मी जरा 2 पावलं मनापासून मागे सरावं. शरीर मनाच्या 100% व्यवहारांमध्ये 1000% मी जी गुंतून पडलेली असते, त्याच्यापेक्षा थोडं तटस्थ व्हावं, थोडं अलिप्त व्हावं, अलिप्तपणे माझं निरीक्षण करावं. त्यानं सुद्धा अनेक पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स माझ्यामध्ये यायला लागतात. शरीर आणि मनाचा प्रत्येक हट्ट मी पुरवण्याची काही गरज नाही. माझ्यावरती तशी काही एक जबाबदारी नाही, ती माझी बांधिलकी नाही, हे माझ्या आता लक्षात यायला लागतं. तर त्यामुळे या अद्वैत वेदांत सिद्धांताचा हात हातात घेऊन आपण आता हळूहळू तटस्थपणे मनोव्यापारांकडे बघायला सुरुवात केली की आपल्याच डोक्यावरचे अनेक मानसिक ताणतणावांचं ओझ, त्याचे भार हे हळूहळू हलके व्हायला लागतात. अर्थात अद्वैत वेदांत असंही सांगतो, हे आपण लक्षात घ्यायचंय की शरीर आणि मन म्हणजे मी नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की आपण शरीर मन त्याची तब्येत बिघडली, त्याची काळजी घेणं जेव्हा गरजेचं आहे तेव्हा आपण सगळ्यांनी व्यवस्थित उपचार करून वेळोवेळी शरीर मनाची काळजी घ्यायची आहे. आता इथे या ध्यान श्लोकांचा शेवट इथे होतोय. एपिसोडची सांगता मी एक छोट्याशा कथेनं करत आहे. कथा आहे महर्षी रमण महर्षी. जन्म 1879 तिरुचल्ली इथे, मृत्यू 1950 मध्ये झाला. त्यांचं खरं नाव व्यंकटरमण अय्यर असं होतं. ते आत्मज्ञानी होते. अरुणाचल या पवित्र अशा टेकडीवर तिथे ते राहत असत. 16व्या वर्षी बर का, रमण महर्षींना 16व्या वर्षी मृत्यूचा अनुभव जणू काही साक्षात त्यांना आला. आणि त्या एका विलक्षण क्षणी त्यांना असं कळून चुकलं
की मी म्हणजे हे शरीर मन नाही. माझ्या अंतर्गत जी ऊर्जा आहे, ऊर्जेचा जो स्रोत आहे, प्रकाश दीप जो आहे, आत्मतत्व जे आहे, तो म्हणजे माझं खरं स्वरूप आहे. मग त्या रिअलायझेशन नंतर ते अरुणाचल टेकडीवर गेले आणि त्यांनी संन्यासत्व पत्करलं. त्यांच्या अत्यंत प्रभावी सहज अशा उपदेशानं त्यांच्या भोवती शिष्य गोळा होऊ लागले. ते बऱ्याच वेळा मौन धारण करून बसत असत. असं म्हटलं जातं की बऱ्याच वेळा रमण महर्षी त्यांच्या मौनातूनच शिष्यांना उपदेश करत. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये अगदी हेच तर आचार्यांनी म्हटलंय नाही का, की शिवशंकर वटवृक्षाखाली बसलेले आहेत आणि ते मौनामध्ये बसलेले आहेत. अगदी त्याच प्रमाणे असं म्हटलं जातं की रमण महर्षी सुद्धा मौनामधनं त्यांचा संदेश शिष्यांना पोचवत असत. त्यामुळे त्यांची तुलना या दक्षिणामूर्ती स्तोत्राशी केली जाते. हु एम आय असा प्रश्न प्रत्येक साधकांनी स्वतःला विचारा असा आग्रह ते शिष्यांशी करत असत. तुम्ही स्वतःला शोध घ्या स्वतःचा, मी नेमका कोण आहे, हु एम आय. मी म्हणजे केवळ शरीर मन आहे की दुसरं काही आहे. अंतर्मुख होऊन ध्यान मग्नतेनं या स्वयंचा शोध घेणं ही तुमची जबाबदारी आहे. अशा प्रकारे ते शिष्यांना शिकवत असत. तर दक्षिणामूर्ती स्तोत्र एपिसोड 2 भाग 2 मी इथे संपवते खरी, पण अर्थातच दक्षिणामूर्ती स्तोत्राचे पुढचे आता जे मूळ श्लोक सुरू होणार आहेत तो भाग सुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे. या एपिसोडची सांगता करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की कृपया तुम्ही अमृताचे डोही या माझ्या चॅनलला शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.